सद्गुरू बाळूमामा देवालय क्षेत्र आदमापूर येथे 6 ऑगस्ट पासून अखंड हरिनाम महासप्ताह. सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी. श्री सद्गुरू बाळूमामांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 6 ते 13 ऑगस्ट अखेर अखंड हरिनाम महासप्ताहाचे नियोजन केलं आहे. 13 ऑगस्ट रोजी सकाळी होणार काल्याचे कीर्तन व महाप्रसाद. दिनांक 6 रोजी पहाटे 4 ते 5 समाधी पूजन, 5 ते 6 काकड आरती, सकाळी 7:30 ते 11:30 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व श्री बाळूमामा विजय ग्रंथ पारायण, दुपारी 3 ते 5:30 रामकृष्ण हरी जप गाथा भजन व हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7 प्रवचन, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन, रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत हरिजागर असे कार्यक्रम पार पडतील. दिनांक 6 रोजी सकाळी 7 वाजता अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते वीणा पूजन, तर सायंकाळी पूर्णानंद काजवे महाराज कोगनोळी यांचे प्रवचन, प्राध्यापक श्याम नेरकर परळी वैजनाथ यांचे कीर्तन होईल. सप्ताहात होणारी प्रवचने व कीर्तने. दिनांक 7 रोजी उद्या शास्त्री शेळेवाडी उमेश दशरथे आळंदी देवाची. दिनांक 8 रोजी अशोकराव कौलवकर गारगोटी, अनिल पाटील बार्शी. दिनांक 9 रोजी नारायण एकल जोगेवाडी, संदीपान हासेगावकर आळंदी देवाची. दिनांक 10 रोजी भानुदास कोल्हापुरे इस्लामपूर, जयेश भाग्यवंते मलंगगड. दुपारी 12 ते 3 श्री साई माऊली प्रस्तुत राम कुंभार निर्मित संत संग देई सदा समधुर भक्तिगीतांचा कार्यक्रम. दिनांक 11 रोजी बाबूराव पाटील सावर्डे श्रावण आहिरे नाशिक, तर सायंकाळी 6 ते 7 बग्गा कारभाऱ्यांचा सत्कार समारंभ. दिनांक 12 रोजी प्रवचन श्री इंद्रजित देशमुख व जगन्नाथ पाटील मुंबई. दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता जगन्नाथ पाटील यांचे काल्याचे कीर्तन होईल. सकाळी 10 नंतर दिंडी सोहळा महाप्रसाद होईल. अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे, अशी माहिती श्री सद्गुरू बाळूमामा देवालय कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे व अध्यक्ष धैर्यशील भोसले, सरपंच विजयराव गुरव, सचिव रावसाहेब कोनकेरी, रामाप्पा तिमाप्पा मरे गुदरी, तमन्ना मासरेड्डी, शिवाजी लक्ष्मण मोरे, भिकाजी शिनगारे, आप्पासाहेब पुजारी, पुंडलिक होसमनी, बसवराज देसाई आदी प्रमुख विश्वस्त उपस्थित यांनी माहिती दिली.